नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, आज तुम्ही जी कविता लिहिली आहे ती कविता फार सुंदर आहे. मुख्य म्हणजे ते कविता खूप सत्यवादी आहे, खूप सत्य त्याच्यामध्ये आहे, गहन आहे. तर मला आज तुमच्याकडून त्या कवितेचा अर्थ पूर्णपणे समजून घ्यायला खूप आवडेल. ठीक आहे. तर कविता अशी आहे, तुम्ही मला एक एक कडव्याचा अर्थ सांगा. ठीक आहे. पहिला कडवा आहे, बच्चे ने पूछा मृत्यू क्या है, उसे कहा गया ऐसी अशुभ बातें नहीं करते. असं काय आहे? म्हणजे एखादा लहान मुलगा असतो जेव्हा मृत्यू घटित होते कोणाची, तेव्हा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त त्या लहान मुलाला त्या गोष्टीपासून लांब ठेवावं. जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो. मुख्य कारण त्याचं कारण की हा सगळ्यात मोठा प्रश्न मानवाला आहे. मृत्यू म्हणजे काय? अगदी कुठल्याही वयात 70-80 मध्ये पण मृत्यू म्हणजे काय सर्वात गहन प्रश्न असा आहे. नचिकेतानी यमाला विचारलेला प्रश्न, मृत्यूचं रहस्य काय असं आहे. तर आपण मृत्यू टाळतो. जेव्हा एखादा लहान मुलगा कुतूहलाने विचारतो की नक्की मृत्यू म्हणजे काय, कुठे गेले, आता तर बोलत चालत होते, नक्की कुठे गेले, काय झालं, ते देवाघरी गेले. आपल्याकडे असे शब्द आहे, देवाघरी गेले, त्यांना देवाने बोलवून घेतलं असं. त्याला ते प्रश्न असतात की नक्की देवाकडे गेले म्हणजे कुठे गेले, कसे गेले वगैरे. पण त्याचं उत्तर मोठ्यांकडे पण नसतं. मग आपण ते टाळतो. पण जी टाळायची पद्धत असते ती अगदी चुकीची असते. एक टाळणं असतं की सरळ सरळ बोलून टाकणं की ते देवाघरी गेले. तरी विचारलं म्हणजे पण मेले बोलतात. मेले म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय? तर असे प्रश्न नाही विचारत. अशुभ प्रश्न नाही विचारत. म्हणजे एखाद्याचं मरण घटित झालं तेव्हा विचारलं तर ठीक असतं कधी. पण कधीही समजा एखाद्या लहान मुलाने विचारलं, त्याला कुतूहल आहे आणि विचारलं की मृत्यू म्हणजे काय, मरण म्हणजे काय, तर असं अशुभ बोलत नाही. असं बोलून आपण त्याला गप्प करतो. प्रत्येक वेळेला असंच आपण गप्प करतो. असं ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. पहिला गोष्ट म्हणजे मृत्यूला अशुभ बोललं जातं, इथेच कुठेतरी गणित चुकतं असं नाही वाटत? कसं आहे, मृत्यू हा मानवाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की तो जन्माला तर तो आला, कसा आला त्याला माहित नाही. आता तो आलाय, तो बघतोय, मला दिसतोय, जाणीव आहे, सगळं काही आहे. आता मुख्य प्रश्न काय आहे की मृत्यू. कारण की ते पुढे घटित होणार आहे. पण तो कुठून आला ह्याच्यापेक्षा मोठा आता तो कुठे जाणार, किंवा मृत्यू म्हणजे नक्की काय होणार आहे. मृत्यू म्हणजे शरीर तर मृत होणार आहे, म्हणजे ते चालतं बोलतं शरीर अचानक थांबणार आहे. सोप्या भाषेचं सांगायला गेलं तर असं आहे. पण मग एवढ्या दिवस ते कसं बोलत होतं? ठीक आहे, आपण म्हटलं आत्मा आहे, मग तो आता कुठे गेला? कसं आहे, हे जे प्रश्न आता आपण बोललेत ना, कसं आहे, हे पण प्रश्न आहेत. आता हे प्रश्न एखादा लहान मुलगा जेव्हा विचारतो तेव्हा आपण जे त्याला उत्तर देतो ते उत्तर चुकीचं आहे. कारण की यावर उत्तर दिलं गेलं आहे. जर आपण उपनिषदांमध्ये उत्तर शोधलं तर उत्तर भेटेल. अनेक संतांनी यावर उत्तर दिलंय अगदी चांगल्या रीतीने. अगदी विज्ञान स्वरूप उत्तर भेटेल की त्यांनी देह ठेवला, ती चेतना अजर अमर आहे. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्याला ना आग जाळू शकत, ना पाणी त्याला डुबवू शकत, ना कुठलंही शस्त्र त्याला कापू शकत. आपण असं सांगू शकलो असतो. त्या चेतनेचं रहस्य आहे बाबा. हे रहस्य मानवाकरता रहस्य आहे. याला आपण जाणू शकतो. याला संतांनी, ज्ञानियांनी, योगियांनी
ह्याला जाणलंय तर आपण पण हे जाणू शकतो असं आहे. पण आपण बहुतांश लोक ज्या प्रकारे त्याचं कुतूहल शांत करतो ते अगदी चुकीचं असतं. त्यातनं काय होतं, त्यातनं असा व्यक्ती निर्माण होतो पुढे जाऊन की ज्याला माहिती आहे की मला उत्तर नाहीच भेटणार. अच्छा. कन्फ्युजन आहे कारण की ह्यांनाच उत्तर माहीत नाही. बरोबर. डिस्टर्ब पर्सनॅलिटी. आता ती डिस्टर्ब पर्सनॅलिटी पुढे जाऊन डिस्टर्ब पर्सनॅलिटीच घडवणार. असा एखादा व्यक्ती जेव्हा समाजात वावरेल त्याचेच प्रश्न त्यांनी विचारलेले शांत केले गेले आहेत अनेक पद्धतीने. मग आता त्याच्याकडे उत्तर नाही आहे. मी कोण, मी का, मला काय करायचं आहे. फक्त एक धक्का आपण देतो की तुला मोठं व्हायचं आहे. बरं, मोठं व्हायचं म्हणजे नक्की किती मोठं व्हायचं आणि कुठे जायचं. तसे विचारलेले प्रश्नाचं उत्तर तरी द्या. तुमच्याकडे नाही तर बोट दाखवा. उत्तर अनेक जागी आहेत, तुम्ही दाखवू शकता. किंवा असंही म्हणू शकतो की मला माहिती नाही, शोधायचा प्रयत्न करतो किंवा आपण अजून कुठल्या जाणकार व्यक्तीला विचारू शकतो. म्हणजे आता तर खूप सोपं झालंय. म्हणजे ही कविता मी का लिहिली, ही कविता आज सकाळीच लिहिली मी कविता ही. आज सकाळी कविता लिहिताना मला वाटलं की एखादा लहान मुलगा जेव्हा प्रश्न विचारतो त्या क्षणी जेव्हा त्याला हे शब्द सांगितले गेले की बाबा रे, हा प्रश्न आम्ही पण शोधतोय. म्हणजे आम्हाला सगळ्यांना ह्याचं उत्तर शोधायचं आहे, पण लोक ह्याच्याकडे डोळे बघून म्हणजे बघणं टाळतात. तुम्ही बरोबर बोललात. हा प्रश्न आम्ही पण शोधतोय कारण की हा प्रश्न कधी विचारूनच दिला नाही. म्हणजे बोलायला थांब असं बोलायचं नाही, असं बोलायला थांब. त्यामुळे हा प्रश्न म्हणतात ना की पूर्णपणे तो निघालाय मुखातून, तो समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा करणंच आहे कारण की प्रश्नच विचारू दिला नाही. ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, ह्याच्यामुळे जे आपली व्यक्तिमत्व असतं ना ते गहन नाही होत, ते गहिरं नाही होत, त्याला पंख नाही आहेत, त्याला विचार करायची क्षमता नाही भेटत, त्याला उत्तर नाही भेटत, त्याला मोठ्यांवरचा विश्वास पण उठून जातो. त्याला त्याचे जे घरचे मोठे आहेत त्यांच्यावर विश्वास नाही राहत. कारण की त्याला माहिती की माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत पण ह्यांच्याकडे उत्तर नाही आहे, हे मला फक्त शांत करतायत. मग हळूहळू काय होतं, हळूहळू जसे मोठे वागतात तसं तो वागायला लागतो किंवा ती वागायला लागते. मग जे पाठी होतं तेच पुढे कॅरी फॉरवर्ड होतं, तेच पुढे जातं आणि तेच प्रवास करतं. मग आपण जे डिप्रेशन बघतो, अँझायटी बघतो, सुसाईड इश्यू बघतो आपण, हे काल एखाद्याला जर सांगितलं गेलं लहानपणी बाबा रे सुसाईड कोणाची होऊच शकत नाही असं लिहिलेलं आहे की आत्मा तर अमर आहे, तुला हे जीवन दिलंय, आता हे रहस्य आहे, हे रहस्य शोध. चेतना तशीच राहते. आता हे रहस्य आहे असं आहे. पण कसं आहे, जसं सांगितल्याप्रमाणे आपण शांत करायचं मुलाला तिकडेच असं आहे. त्यांना असं वाटतं, ज्यांना माहिती नाही त्यांना असं वाटतं की ह्याचे उत्तर आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे शहामृग असतं असं बोलतात की शहामृग समोर समजा संकट आलं कुठलं तर तो डोकं मातीत घालतो, खाली घालतो. म्हणजे त्याला ते दिसेन असं होतं ना, त्याला ते संकट दिसेन असं होतं. आता तर त्याला वाटतं ते संकट मिटलं पण ते संकट मिटत नाही, संकट तिकडच्या तिकडेच आहे. म्हणून अनेक लोक मृत्यूला घाबरतात, मृत्यूचं मोठं भय आहे. पुढे त्या कवितेत कदाचित मी लिहिलं आहे. बच्चे ने पूछा मृत्यू क्या है, उसने कहा गया ऐसी अशुभ बातें नहीं करते. बच्चे ने पूछा ये ईश्वर को किसने बनाया, उसे कहा गया ऐसे प्रश्न नहीं करते. आता जे एका लहान मुलाने परत त्या विचारलं की आपण ईश्वर बोलतोय पण इथे कोणाला तरी कोणी बनवलंच आहे, कोणतरी निर्माता आहेच ना. मग ईश्वराचा निर्माता कोण, ईश्वर कुठून आला, ईश्वर म्हणजे काय असं आहे. त्याला सांगितलं आता असे प्रश्न नाही विचारत, अपमान होतो ईश्वराचा.
ते ईश्वर आहे. ईश्वराचा अर्थ ऐश्वर्य संपन्न म्हणजे तो ईश्वर. किंवा आपल्याकडे ईश्वर म्हणजे असं देवी देवता, मग त्या पौराणिक ज्या कथा आहेत त्या सांगितल्या जातात की देवी होते, देव होते, दैत्य होते, मग ते समुद्र मंथनाच्या कथा वगैरे असं सांगून मग ते ईश्वराला हे केलं जातं. मग प्रत्यक्ष ईश्वर आणि देव ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या बरेच जे पुराण वगैरे आहे आपलं ते सगळं सिम्बॉलिक आहे. पुराणातल्या जेवढ्या स्टोरीज आहेत ते सगळ्या सिम्बॉलिक आहेत. सिम्बॉलिक कथा स्वरूपात आहे, कारण की त्याच्या ज्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी ज्या आहेत त्या सहजरूपी समजणं अवघड आहे. कारण की कसं आहे, त्याच्यामध्ये स्वर्ग आहे, नर्क आहे, इंद्र आहे. तुम्हाला स्ट्रिंग थिअरी माहिती आहे का? एक स्ट्रिंग थिअरी आहे फिजिक्सच्या नियमानुसार. ती सांगते की आपण जिथे राहतोय तिथे अजून 11 डायमेन्शन अस्तित्वात आहे. अजून 11 डायमेन्शन म्हणजे अजून 11 लोक वस्ती तिकडे अस्तित्वात आहे. पण आपण तिथे ॲक्सेस नाही करू शकत, आपण ते बघू शकत नाही. मनुष्याचे डोळे अजून तेवढे डेव्हलप नाही की ते तिकडे ॲक्सेस करू शकतात. 11 आमच्या नियमानुसार, त्या थेअरीनुसार फिजिक्सच्या 11 डायमेन्शन आहे. अजून एक थेअरी आहे ती म्हणते 53 डायमेन्शन आहे. आणि आपल्या इथे पहिले सांगितलं गेलंय की यक्ष, दक्ष, किन्नर, गंधर्व, पाताल हे सगळे लोक सांगितले गेले. आता हे विज्ञान आहे, हे पण विज्ञान आहे. पण समजा एखाद्या डायमेन्शनची गोष्ट आपल्याला सांगायची आहे तर त्या डायमेन्शनचं 3D डायमेन्शन, 5D डायमेन्शन, त्यांचं अस्तित्व कसं असेल ते आपल्याला कळून नाही येणार. म्हणजे मी सरळ चालू शकतो, बाजूला होऊ शकतो, इथे होऊ शकतो, पाठी जाऊ शकतो. मी वरती पटकन जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मी खाली जाऊ शकतो का? तर जमीन आहे. पण काही डायमेन्शन असे पण असतील जिकडे खाली वरती कुठेही आपण जाऊ शकतो. मग तिकडे आपण पाठी पुढे आपलं उरत नाही. असं आहे. सांगायचा अर्थ असा आहे की पहिलीच्या मुलाला आपण जर आपण 5वीचं 10वीचं गणित समजवायला गेलो तर त्याला समजेल का? त्याला समजणं हे अति कठीण होईल. मग त्याला कसं करावं लागेल? प्रत्येक गणिताच्या मेथडला काहीतरी कथा बनवावी लागेल, त्याला नावं द्यावी लागतील. ती नावं देऊन त्याला असं करावं लागेल सुंदर की त्याला इंटरेस्ट येईल त्याच्यामध्ये, की मग ह्याने असं केलं, मग हा वन होता किंवा ही जी मेथड होती, मग ह्याचं युद्ध ह्याच्याबरोबर झालं, मग दोघं मिळाले, मग दोघं मिळून हे निघालं ह्याच्यातनं. असं आहे. कसं आहे, बऱ्याच ज्या आता पण जे क्वांटम फिजिक्स आहे आपल्याला सांगायला गेलं तर ते कठीण होणार. सांगायचा अर्थ काय? विज्ञान आहे. अध्यात्म पण हे विज्ञानच आहे. त्याला जर कोणी अंधश्रद्धेने बघतंय तर तो अत्यंत चुकीचं आहे. अध्यात्म हे गहनतम विज्ञान आहे, मानवाच्या आतलं विज्ञान. मी जसं भौतिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ जो आपण केलेला त्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगितलं आहे की हे विज्ञान आहे बाहेरचं आणि आतलं, दोन्ही आपलंच आहे. दोन्ही स्वतःला जाणायचंच आहे. मानवाचे प्रश्न आहे आणि त्याचा मागोवा आहे. असं आहे. पण ईश्वराबद्दल जे सांगितलं तुम्हाला मी, आपण ईश्वराचं बोलतो त्याला असं बोललं जातं की असा प्रश्न ईश्वराबद्दल नाही करायचे. अनेक प्रकारचे ईश्वर आहेत, जसं तुम्ही बोलला देवी देवता आहेत अनेक प्रकारचे. मग गणपती म्हणजे नक्की काय? मग गणपतीची कथा आहे ती. असं आहे. मग त्याला अजून प्रश्न पडतात. पण प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे पाहिजे. नाही तुम्ही बोलतात नाही नाही असं नाही बोलायचं. ईश्वर म्हणजे नक्की काय? तुम्ही काय सांगता? ईश्वर या शब्दामध्ये जर आपण गेलो तर ईश्वराबद्दल असं बोललंय की महा ऐश्वर्य संपन्न म्हणजे ईश्वर. असंच आहे. एक ईश्वर असं सांगितलं गेलं आहे, एक ईश्वर जो आपल्या प्रत्येकामध्ये असतो. असं एक आहे देवी देवता, त्या त्या रूपानुसार त्या त्या ऊर्जेनुसार त्यांना नावं भेटली गेली आहे. असं आहे. जसं का शिव आहे, शिवांना आपण बोलतो की तिथे संपतं सगळं, काल आहे. असं आहे. विष्णूला आपण बोलतो की ते पालन करताय, ब्रह्माला आपण उगमस्थान मानतो. असं आहे.
तर त्या त्या ऊर्जेला पण नाव दिलं गेलं नाव आहे. दिलेली आहे. पर्टिक्युलर ऊर्जा कशी काम करते त्याला नाव दिलं गेलं. पण मग ईश्वर म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, अगदी सायंटिफिकल भाषेमध्ये आपण जर बघायला गेलो, इनर सायन्स बघायला गेलो, इनर सायन्समध्ये आत्तापर्यंत सुफीपासून, ताओझमपासून, सांख्यपासून, तुम्ही या जगाच्या पाठीवर कुठेही जा, जग अगदी छोटं आहे. ब्रह्मांडामध्ये आपलं पृथ्वी अगदी छोटी आहे. त्या पृथ्वीमध्ये आलेले अनुभव सारखे आहेत. त्यांना आलेले सत्याचे अनुभव सारखे आहे आणि प्रत्येकाने सांगितले की सत्य सांगता नाही, ती एक अवस्था आहे. त्या अवस्थेला तुम्ही स्वतः ईश्वर होता. तो म्हणजे ईश्वर, नश्वर त्याच्या पलीकडचा, त्याच्या पलीकडे तो आहे ईश्वर. त्याला अनेक नाव आहे. कोणी परमात्मा सांगतं, त्याला अनेक नावांनी आपण बोलू शकतो असं आहे. पण त्याचं कुठलंच नाव नाही आहे. नेती 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 असं वेदांनी सांगितलं की आम्ही जे सांगितलं तो तसा नाही, ते तसं नाही, ते तसं नाही. त्याला कुठल्या रूपामध्ये, स्वरूपामध्ये, कशामध्येच तुम्ही बांधू शकत नाही. मानवाकरता ते रहस्य आहे, सत्य आहे. सत्य तुम्ही अनुभवू शकता. असं बोललं गेलं आहे की तुम्ही सागर आहात. तुम्ही स्वतःला आता एक पाण्याचं आपण एक थेंब समजतो, छोटंसं पाण्याचं थेंब म्हणूनच आपण जगतो. पण एक दिवशी तो पाण्याचा थेंब सागरात समावतो, मग त्याला आयडेंटिटी काय उरते? मग ज्याला अनुभव झाला आहे ईश्वराचा, तो बोलू शकत नाही मी थेंब आहे म्हणून. अहम ब्रह्मास्मी, इवन अहम ब्रह्मास्मी पण नाही नेहमी. म्हणून ज्ञानेश्वरांचं वाक्य आहे, विश्वाचे अर्थ माझ्या म्हणीस. विश्वाचे अर्थ माझ्या म्हणी प्रकाशले, अवगचे झाले देह ब्रह्म. कसं आहे, माऊलींचं ते जे वाक्य आपण एक व्हिडिओ पण त्याच्यावर केला आहे. असं हे जगाच्या पाठीवर ज्ञानियांना, योगियांना, संतांना, सिद्धी किंवा जे माऊलींना प्रत्येकामध्येच देव दिसला, म्हणून तर रेड्याच्या मुखातून वेद वदवले. माऊलींना जे दिसलंय, आता रेड्यातल्या मुखातून वेद वदवले. आता ह्याच्या पाठी एक असतं योगी. योगींकडे अफाट सिद्धी असतात. आता सिद्धी म्हणजे काय, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला सायंटिफिकल वेनी बोलावं, मला असं वाटतं. सिद्धी म्हणजे काय, सिद्धी म्हणजे जसा जसा आपण त्या आतमध्ये बसलेल्या आपल्या महाऐश्वर्याकडे प्रवास करतो, तसा तसा आपली आयुध आपल्याला भेटत जातात. त्याच्यामध्ये वाकसिद्धी आहे, कामे आणि सिद्धी आहे, अनेक प्रकारच्या सिद्धी आहे, तुम्हाला भेटत जातात. पण सिद्धींना वापरू नये असं सांगितलं गेलं आहे. सिद्धी म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे. एखाद्याच्या मनात काय चाललंय ओळखून घेणं सिद्धी आहे. पण ती तुम्ही जसं तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होता, त्या चेतनेशी कनेक्ट होता, तसं तुम्हाला ती सिद्धी येत जाते. वाकसिद्धी आहे, तुम्ही जे बोलता ते खरं व्हायला लागतं. ते बाय प्रोडक्ट आहे तुमचं, की तुमच्या त्या शक्ती आहेत तुमच्याकडे आहेत आतमध्ये, प्रत्येक मानवाच्या आतमध्ये, जरी त्याला आता वाटत नसेल तर. म्हणून तो विचारतो ईश्वर काय, आणि त्याला उत्तर भेटतं की ईश्वराला निर्माण कोणी केलं, असे प्रश्न नाही करायचे. असं आपण पुढचं कडवं घेऊया. ठीक. और फिर सदियों से मृत्यु अशुभ रही, जन्म शुभ और ईश्वर एक भय और रहस्य. मला वाटतं आपण ह्याच्यामध्ये बोललो, आणि बऱ्याच वर्षात, बऱ्याच कालखंडात असं झालं आहे की आपण चालता बोलता माणूस बघतो, प्रत्येक वयोगटातला, प्रत्येक स्तरातला, मध्यमवर्गीय, श्रीमंत, गरीब, प्रत्येकाच्या घरी आपण जातो, बोलतो. त्यांच्या घरी ह्या सगळ्या सेम मान्यता आहेत. काही अपवाद असतील त्याच्यामध्ये, असलेच पाहिजे, पण ह्या मान्यता सारख्या आहेत, अगदी सारख्या आहेत. कुठल्या, जे आपण बोललो ते, ईश्वराबद्दल असे प्रश्न उचलू नये, अपमान होतो. मग काय होतं की अनेक पिढ्यांपासून जर आपल्याला असं अज्ञानच सांगितलं गेलं असेल, मग काय होतं, आपण अज्ञानातच रमतो, अज्ञानातच प्रवास होतो, अंधकारामध्येच प्रवास होतो. आणि अंधकारामध्ये प्रवास झाल्यावर
काय होतं आपल्याला माहिती. बरोबर. प्रत्येक गोष्टीला आपण आदळतो, आपटतो, प्रत्येक वेळी आपल्याला नवीन जखम होते आणि त्याचं आपण दुःख मनवतो, म्हणजे आपण दुःख करतो. पण ह्याचं कारण काय होतं? ह्याचं कारण की आपण प्रश्न विचारलेच नाही. विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर भेटलं नाही. समतोल कसा साधायचा? सुख दुःख म्हणजे काय? लहान मुलाला लहानपणी सांगितलं, बाबा रे, सुख आणि दुःख हे मानवाच्या आयुष्यात येत राहणार. तू साक्षी हो. कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, अर्जुन तू साक्षी हो. तू साक्षी होऊन बघ हे काय चाललंय. तू ना मारू शकत ना मरू शकत. एवढं जरी आपण सांगितलं लहान मुलांना, आता काही लोकांना वाटेल की हा असे प्रश्न मुलांना कसे सांगावे. तर कसं आहे, त्यांनी ते प्रश्न विचारले असतील लहानपणी, त्यांना पण उत्तर नाही भेटले, म्हणून त्यांना आता असं वाटतं की असे प्रश्नांना आम्ही उत्तर कसे देऊ. पण आपलं हे कर्तव्य आहे प्रत्येक घराचं, हे उत्तर देणं. आपल्याला वाटतं आपली मुलं पुढे जावी, चांगली व्हावी. मुलाला आपण म्हणून शिकवतो की बाबा त्यांनी नाव कमवावं. म्हणजे नाव कमवावं म्हणजे नक्की काय, त्याचं भलं व्हावं म्हणजे नक्की काय, चांगलं व्हावं म्हणजे नक्की काय, त्यांनी स्थिर व्हावं. पण आपल्या मान्यता एवढ्या चुकीच्या आहेत की संत अवतारीत असतात, बुद्ध पुरुष अवतारीत असतात, ते आपलं काम नाही, ईश्वराबद्दल प्रश्न उचलू नये, आणि अंधश्रद्धा. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे जी पिढी असते ती पिढीच्या पिढी संपवून जाते. मग ती पिढी दुसऱ्या पिढीला संपवून टाकते, मग ती पिढी तिसऱ्या पिढीला संपवते. मग असा संपलेला माणूस समोर उभा राहतो ज्याला कणाच नाही उरला. मग याच्यासमोर तुम्ही अध्यात्माच्या गोष्टी बोलल्या, स्वतःचं अध्ययन, त्याला वाटतं हे काय आहे. त्याला वाटतं अरे हे काय सांगताय, म्हणजे आमचं वय नाही अजून आहे, आम्ही 70च्या नंतर 60च्या नंतर आता एन्जॉय करू द्या लाईफला, हे आमचे प्रश्न नाहीच आहे. त्यांचे प्रश्न नाहीच आहेत ते, असं आहे. त्यांच्या पिढीने त्यांना ते प्रश्न दिलेच नाही, असं आहे. आपण पुढचं कडवं घेऊया. पर असल में मृत्यू नया जन्म है. जन्म इच्छा की अपूर्णता है और ईश्वर इन दोनों का स्वप्न देखने वाला. काय बोलला? असल में मृत्यू नया जन्म है. मृत्यू, आता एखाद्याचं शरीर अगदी थकलं, सुरकुत्या पडल्या, हृदय थकलं आतून, सगळे आपले ऑर्गन्स आतून थकले. आता त्या मानवाला शांती पाहिजे ना. दुसऱ्या कडवामध्ये बोललोय की जन्म म्हणजे नक्की काय, की इच्छा आपल्या अपूर्ण राहिल्या. असं बघितलं गेलंय की ज्या मानवाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. ज्याचा शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे नक्की काय, प्रत्येकाने तुकाराम महाराज व्हावं का? नाही. प्रत्येक जण तुकाराम महाराज आतून आहेच, त्यांनी ते जाणावं. अगदी कुठल्याही फील्डमध्ये असो तो, अगदी कामावर जाणारा व्यक्ती, तुकाराम महाराज पण कामच करत होते. लोकांना तो पण प्रश्न आहे की काम सांभाळावं का स्वतःचं अध्ययन करावं. आता स्वतःचं अध्ययन करणं पण हे काय वेगळं नाही आहे. मला खरं तर तुम्हाला नेहमी विचारावं असं वाटतंच की अध्यात्म आणि आपलं काम म्हणा किंवा आपलं आयुष्य म्हणा, ज्या रोजच्या आयुष्यात आपल्या घडामोडी असतात, ते त्या दोन्हीचा म्हणजे अध्यात्माची मदत कशी होते. कारण की अध्यात्म जेव्हा तुम्ही करता, तुम्ही समजा ध्यान करताय किंवा कुठल्या मार्गावर आहात, तर हळूहळू तुम्ही स्वतःकडे येता म्हणजे तुम्ही फोकसही होता स्वतःकडे. तर साहजिकच तुम्ही तुमच्या कामाकडे तेवढा तुमचा अवेअरनेस वाढतो, तुमचा फोकस वाढतो. पण हे तुम्ही कसं समजावून सांगताल हे आपण नक्की बोलूया. आपण बोलूया याच्यावर. पण एका शब्दात मांडायला गेलो तर ओशोंनी मध्ये एक बुद्धाद जोरबा सांगितलेला. बुद्धाद जोरबाचा अर्थ काय सांगितलं त्यांनी, की जोरबा म्हणजे एक माझ्यामध्ये इटालियन पात्र आहे, इटालियन किंवा स्पॅनिश पात्र आहे. त्याच्यामध्ये तो असा दाखवला आहे की तो पूर्णपणे संसारी दाखवला आहे, पूर्णपणे संसारी मनुष्य जोरबा. पण जोरबा आणि बुद्धा हे दोन एकत्र होऊ शकतात. आता तुम्हीच
बघा ना, तुम्ही लाईफ कोच आहात, तुम्ही कविताही करता. एक सांगू का तुम्हाला, तुमचं म्हणजे बॅलन्सिंग आहे आयुष्य तुमचं, म्हणजे अध्यात्म आहे. अगदी याला छोटं करून सांगू का तुम्हाला, मला अनुभव झाला ह्याच्यामध्ये, अनुभव होत राहतो, डोळ्यांनी मी गोष्टी बघतो, आतून आनंदाचा झरा वाहतो, पण माझ्यासमोर माझं काम आहेच ना, मी काम करतोच, कामामधले अप्स अँड डाऊन तसेच आहेत, त्याला मी फेस करतो. नक्की अध्यात्म म्हणजे काय, तुम्ही अशा जागी कनेक्ट होता, स्थिर होता आतून, तुम्ही प्रत्येक गोष्ट एन्जॉय करता, तुम्हाला माहीत पडतं की अशी एक महान सत्ता आहे, असं एक विराट पसरलेलं आहे, त्यातच तुम्ही आहात, तुम्हीच आहात, कनेक्ट आहात तुम्ही. अध्यात्मात जेव्हा तुम्ही येता, तुम्ही कुठल्या गोष्टीपासून दूर जाता असं मला वाटत नाही, उलट तुम्ही त्या गोष्टीच्या जवळ येता, ती गोष्टी जागरूकतेने तेवढ्या बघता. मग असं पण आहे की बाबा संसारी आपण राहू शकत नाही, आपले ऋषीमुनी खूप म्हणजे खूप सर्वसामान्य गैरसमज म्हणू शकतो हा पसरलेला आहे. म्हणजे इव्हन लग्न न झालेला मुलगा जरी अध्यात्मामध्ये गेला, अरे देवा आता ह्याचं लग्न कसं करायचं, आता ह्याचं कसं होणार, किंवा मुलगीही. कसं होतं, जे आपण 4 आश्रम बोलतो, जे 4 आश्रम मानले गेले आहेत, अगदी सनातन किंवा हिंदू परंपरेनुसार 4 आश्रम मानले गेले, त्याच्यामध्ये व्यवस्था काय होती, ब्रह्मचार्याश्रम, बरोबर, हे 4 आश्रम. तुम्हाला या 4 आश्रमामध्ये कसं होतं की तुम्ही अध्ययन करा, स्वतःचं स्थिरता प्राप्त करा, कला शिका, तुमच्याकडे जे तुम्ही क्षत्रिय आहात, काय तुमच्याकडे कला आहे, त्या कला तुम्ही बघा, त्या कलेतनं मग पुढे जावा, असं आहे. मग 50 नंतर वेगळं आश्रम येतं, संन्यास आश्रम येतं वाटतं, आणि अजून एक आश्रम मला आता आठवत नाही सध्या, पण सांगायचा अर्थ कसा आहे तुम्हाला की हे जे 4 आश्रम सांगितले गेले ते काय सांगितले गेलेत आपल्याला, की याकरता सांगितले गेले की प्रत्येकाचा विकास प्रत्येक वयानुसार प्रत्येक टप्पा पार होईल, ते व्यवस्थित होतं. आता काय झालंय आपलं, आता कसं झालंय माहिती आहे आपल्याला, की आपल्याला नक्की माहीतच नाही की आपण कुठे चाललोय, काय होत आहे आपल्याबरोबर. आणि राहिला प्रश्न अज्ञान असतं ना, अज्ञान सगळ्यात जास्त भटकवतं, ज्ञान तारतं, अज्ञान भटकवतं, आणि आजकाल सगळीकडे जास्त करून अज्ञानच आहे. अज्ञानामुळे काय होतं, अज्ञानामुळे माणूस भटकतच राहतो. प्रामाणिकता ज्ञान आहे, त्याच्यातनं जे तुम्हाला ज्ञान येतं ते तुम्ही तसं बोललं, सत्य रहस्य आहे, विराट आहे, ते सागर आहे, चमच्याने तुम्ही किती भरणार आणि किती सांगणार, सांगू तर शकत नाही. पण आपल्या कल्पना, चुकीच्या कल्पना, संकल्पना, मान्यता, ज्यांना अनुभव नाही, जसं युट्यूबला तुम्ही जे बघतात अनेक लोक आहेत, त्यांना मानणारे पण तुम्ही बघतात, त्यांच्याकडे सत्याचा अनुभव नाही, फक्त त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही शब्द आहेत, गळ्यात माळा आहेत, समोरचा ऐकतो, समोरच्याला पण तेच पाहिजे. ती रांग कोणाची आहे, जी मी माझ्या पहिल्या कवितेत सांगितली ना तुम्हाला, ती रांग ती आहे. त्यांना ईश्वराबद्दल घाबरवलं गेलंय, ती रांग तीच आहे, अंधश्रद्धेने भरलेली रांग आहे. महाराज सांगत, महाराज जे सांगतील तेच सांगणार. महाराजांची गरज काय, तुझ्याकडे महाराजांचा महाराज तुझ्या आत बसलाय. शेवटचं कडवं जे माझं आहे ना, माझं शेवटचं कडवं जे आहे ना, ते कसं आहे की मृत्यू म्हणजे नवजीवन आहे. एखादा मनुष्याचं इच्छा राहिल्या, मरताना इच्छा राहिल्या अनेकांच्या राहतात, मग त्याला नवजीवन आहे असं बघितलं गेलं आहे की त्याला नवीन जीवन आहे, तो नवीन सुरुवात करतो. जन्म म्हणजे काय, मी लिहिलंय जन्म म्हणजे काय, की जन्म म्हणजे इच्छा अपूर्ण राहिल्या म्हणून जन्म आहे. आणि शेवटी लिहिलंय की ईश्वर म्हणजे काय, मग ईश्वर म्हणजे या दोघांचं स्वप्न बघणारा म्हणजे ईश्वर. तो ऐश्वर्यवान आतच आहे, तो साक्षी, तो दृष्टा आतच आहे, तो बघतोच आहे. तो या मनाच्या
गुंत्यामध्ये फक्त बघणार आहे. या मन आपल्याला पुढच्या जन्मात ढकलतं, देह घ्यायला लावतं असं बघितलं गेलं आहे. असं त्याच्यामुळे जो ईश्वर असतो तो ईश्वर आतमध्येच बसला आहे. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. फक्त आपल्याला गती नाही दिली गेली, मती नाही दिली गेली, आपल्याला सांगितलं नाही गेलं. ज्या घरामध्ये प्रश्नांना उत्तर नाही मिळत त्यांनी अपेक्षा ठेवू नये त्यांच्या पुढच्या पिढीकडनं की ते मोठे होतील, त्यांचं आयुष्य सुटसुटीत होईल. अपेक्षा करू नये. त्याकरता मी हे लिहिलंय. खूप सुंदर. आपण ऍक्च्युली प्रश्न विचारले पाहिजे, मुलांसमोर चर्चा झाली पाहिजे. जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, नक्की मी कोण आहे, या पृथ्वीवर मी का आलोय, मनुष्य जन्म काय. ह्या चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अध्यात्माचा खरा अर्थ मला वाटतं स्पष्ट होणारच नाही. कारण की खूप वरवर अध्यात्म राहील. कसं आहे आपण सांगू का, आत्तापर्यंतच्या मानवाने अगदी या खंडामध्ये पृथ्वीवरती जिथे जिथे आहे आत्तापर्यंत विज्ञानाने जी प्रगती केली आणि आंतरिक जी प्रगती झाली, बुद्धांपासून, महावीरांपासून, लाओ त्सूपासून, कबीरांपासून, तुकाराम महाराजांपासून, सुकरातपासून, अरिस्टोटल वगैरे असे भरपूर जण आहेत, प्लुटो आहे, असे अनेक आहे, झराथुष्ट्र आहे, असे बरेच मानव आहेत, मानव होते ना. अशा बऱ्याच लोकांना ज्ञान उपलब्ध झालं. त्यांच्याकडे घेण्यासारखं भरपूर काही आहे. त्यामध्येच असं विज्ञान पण आहे, क्वांटम फिजिक्स आहे शिकण्यासारखं, इंजिनिअरिंग आहे शिकण्यासारखी, स्पेस सायन्स आहे शिकण्यासारखं आहे. सांगायचा अर्थ काय की आंतर आणि बाह्य विकास दोन्ही एकत्र पाहिजे, बॅलन्स पाहिजे. मी जर एकच पकडून बसलो तर दुसरा सुटून जाईल. ती ह्यामधला बॅलन्स पाहिजे. आता ह्यामधला बॅलन्स कसा येणार, यामधला बॅलन्स जर तुम्ही प्रश्न नाकारले नाही तर येणार, त्याचं उत्तर दिलं तर येणार. पण ज्यांच्याकडे प्रश्नच नाही ते काय करणार. कसं आहे माहिती आहे का, गुंतागुंत आहे, अगदी गुंतागुंत आहे. आणि एकच शब्द सांगतो, जास्त नाही, आपण ह्याच्या पुढे चर्चा करू. सध्या एकच शब्द सांगतो. सगळ्यात जास्त यातना कोण देतं, अज्ञान. अज्ञान आणि अंधकार सारखं आहे. अज्ञान सर्वात जास्त यातना देतं आणि ते नरक यातना आपण बोलू ना, त्याच ह्या नरक यातना आपण इथेच भोगतोय आणि कदाचित ह्यालाच बोलतात आपण जे भोगतोय ते. कारण की ते भटकवतं आणि त्याचं भटकवणं अति वाईट आहे. खूप छान अवधूतजी, खूप छान. कविता आपली फार सुंदर होती, धन्यवाद. त्याचा अर्थही खूप गहन होता. खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. धन्यवाद.